मी देखील स्वतः या राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे आणि अनेक वेळा असे विमान उद्योगपती असतील किंवा सरकार म्हणून पण आपण घेण्याचं काम करतो आणि DGCAच्याकडनं एक आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड ठरलेले आहेत. त्या स्टँडर्डच्या व्यतिरिक्त त्यांना उडान घ्यायचा अधिकारच नाही आहे. मग ह्या गोष्टी जर अगोदर का झाले नाही आहे, तर मुळामध्ये निवळ फक्त विमान ग्राउंडेड करून चालणार नाही, तर या ज्या उणिवा ज्या होत्या त्यामुळे कित्येक लोकांचा जीव तुम्ही अजून धोक्यामध्ये घालणार आहात. आणि म्हणून ह्या DGCAच्या अंतर्गत इन्स्पेक्शनची जबाबदारी कोणाची होती, मॉनिटरिंग कोणाला केलं पाहिजे, टेक्निकल्स त्याला परवानगी ज्याला आपण NOCs म्हणतो ते कोणी दिलेले आहेत, किती वेळा त्याची सर्व्हिसिंग झाली नव्हती नाही झाली होती, किती फ्लाईंग आवर्स त्यांनी केलेले आहेत किंवा नाही. आणि माझा तर दावा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे भंगारमध्ये गेलेले जे विमान असतात तेच या देशामध्ये फक्त त्याचा इंजिन आणि थोडेफार बदल करून हे इकडे आणले जातात. मुळामध्ये ह्याला परवानगीच कसं केंद्र सरकारने दिलेले आहेत या विमानाला उडान करण्यासाठी. आणि म्हणून निवळ फक्त विमान ग्राउंडेड करून घेऊन चालणार नाही. या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवरती आणि विशेषतः जे उडान मंत्री आहेत आणि त्या खात्याचे जे संबंधित अधिकारी आहेत ह्यांना जाब विचारलं पाहिजे. ह्यांनी याचा खुलासा करणं गरजेचं आहे की बा या अशा परवानगी देण्याची काय गरज होती. आणि अनेक असे हाय प्रोफाईलवरती हा एक SOP ज्याला आपण म्हणतो हे ऑलरेडी केले गेलेले आहेत की त्यांनी ट्विन इंजिनमध्ये जायला पाहिजे. त्या ट्विन इंजिनमध्ये तो या पर्टिक्युलर कॅटेगरीचा असेल तोच व्हायला पाहिजे. त्या पर्टिक्युलर त्या ते किती सीटर आहे आणि त्या सीटरचा विमान त्या असलेल्या रनवेवरती उतरू शकतो का, तो नाईटला उतरू शकतो का डेला उतरू शकतो, या सर्व गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे. हे कालच या बाबतीतलं ट्विट अंबादास दानवेजींनी केलेलं आहे. अंतिम आठवड्यामध्ये या बाबतीतला पण देखील जाब आम्ही सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण भ्रष्टाचाराची मर्यादा आता ही एवढी खालच्या स्तरावरती गेलेली आहे की आता ड्रायव्हर पण सुटत नाही आहेत. म्हणजे पाहिजे तिकडनं त्या गोष्टी करा. अर्थात काल मी त्यांचा स्टेटमेंट बघितलं की मी अवमान करेल किंवा नुकसान आबरूचा मी देखील दावा करेन, पण हे सर्व गोष्टी नंतर आहेत. पण जे तथ्य दिसत आहेत त्याचा खुलासा का केला जात नाही. ते जे ड्रायव्हर आहेत ते त्यांचे आहेत आणि त्या ड्रायव्हरांच्या नावावरती एवढी संपत्ती आली कशी ह्याचा खुलासा का ते करत नाही आहे. तर या सर्व गोष्टीची चर्चा अंतिम आठवड्यामध्ये आम्ही करण्याचं काम करणार आहोत. संदर्भात आज काही बैठक होणार आहे का, कारण जयंत पाटील उद्धव ठाकरेंना भेटणार आहे असं कळतंय. नक्कीच तशी त्यांची बैठका या आता पुढच्या काळामध्ये होणार आहे. कारण मला आपल्या माध्यमातून हे स्पष्ट करायचं की प्रत्येक पक्षाचे दावे हे जरी असले तरी देखील शेवटी या निवडणुकीला सामोरे जर जायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडी म्हणूनच जावं लागणार आहे. आणि म्हणून आमचे नेते आदरणीय आदित्यजी असतील, राऊतसाहेब असतील, ही जी भूमिका ही जी आमची अपेक्षा आहे. पण शेवटी ही तिन्ही पक्षातले जे नेते आहेत हे बसतील आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होणार. कारण कुठच्याही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडे स्वतःच्या बळावरती आपली संख्या ही नाही आहे. तर उद्या भविष्यकाळामध्ये आम्हाला लढायचं असेल तर आम्हाला काँग्रेस आणि NCPची साथ घ्यावी लागेल. उद्या राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जर ते लढायला तयार असतील, उद्या पक्ष नेतृत्व त्याबद्दल निर्णय घ्यायला गेलं तर त्यांना आमची गरज लागणार आहे. तर मला असं वाटते हे मीडिया स्पेक्युलेशन आहे. सर्व घटकची लोक एकत्रित बसून लवकरात लवकर याच्यातला निर्णय हे घ्यावं लागेल. कारण आता नोटिफिकेशनच आलेलं आहे तर तुम्हाला टाईम डेडलॉक तर आहेतच. पण या आठवड्यात उद्या गुरुवारी महाविकास आघाडीतले आमदारांची बैठक होणार आहेत. मला असं वाटते त्यात प्रमुख नेते चर्चा केल्यानंतर या आठवड्याभरामध्येच या बैठका होतील. हाफकिनमध्ये 3 अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला होता आणि याच्या बाबतीत या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करा अशा पद्धतीचं पत्र नरहरी झिरवळ यांनी लिहिलं होतं. मात्र या पत्राला कशी किंमत नाही आहे असा सवाल विजय कुमार यांनी केला. कारण तीच कारवाई या अधिकाऱ्यांवरती झाली. हाफकिन इन्स्टिट्यूटवरतीच्यामध्ये खोट्या सह्या दाखवून पण देखील मोठ्या प्रमाणावरती ज्या प्रशासकीय जे निर्णय आहेत हे या अगोदरच्या MDंच्या माहिती न देता हे घेण्याचा आला. याच्यातली स्वतः तक्रार मी मंत्री महोदयांना केली होती, पण काहीच होत नाही आहे. आता मंत्री महोदयांनीच जर ज्यावेळी भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी केलेली आहे तर हे दुर्दैवी आहे या राज्यामध्ये की मंत्र्यांचं ऐकलं जात नाही आहे. म्हणजे नेमकं कुठे चाललेलं होतं, आपण कुठच्या दिशेने चाललेलं होतं. आणि म्हणूनच या बाबतीतली सखोल चौकशी ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. कारण एक मंत्रीच आपल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची जर भ्रष्टाचाराची चौकशी करत असतील तर याचा अर्थ असा आहे की मंत्रालय
त्याचं काय मंत्र्यांचा काय धाक राहिलेला नाही आहे किंवा धाक राहिला नाही तर तरी देखील त्यांना कोणीतरी मंत्रिमंडळातला असं कोण पॉवरफुल माणूस आहे किंवा मंत्री आहे जो त्यांना वाचवण्याचं काम करतो आहे. सर हिंदी में कि मालेगांव म्यूनसिपल कॉर्पोरेशन जो है वहाँ पे कल लोगों ने, वहाँ के कर्मचारियों ने, जो बिजली विभाग के, उन्होंने कल नमाज अदा की. इसको लेकर अभी किरीट सोमैया हो या बाकी की बीजेपी के लोग इसका विरोध कर रहे देखिए, हैं. भारत- कि नमाज नहीं पढ़नी चाहिए, उन पर कार्रवाई होनी चाहिए. देखिए, भारतीय जनता पार्टी द्वेष निर्माण करने का काम करते हैं. अर्थात जो टिप्पू सुल्तान जी की तस्वीर लगाई गई है वो बहुत ही हमारे राज्य के लिए शोभनीय ऐसे नहीं है, क्योंकि इस राज्य में और देश में एक ही राजा हो सकता है जो छत्रपति शिवाजी महाराज हो सकते हैं. उसकी तुलना कोई भी किसी व्यक्ति के साथ नहीं हो सकती है. उन्होंने इस राज्य के लिए, देश के लिए क्या किया होगा वो अलग चर्चा हो सकती है, लेकिन कोई भी हालत में वो महाराज का अवमान करना ये उचित नहीं है. लेकिन दुर्दैव की बात ऐसी है कि ये एजेंडा चलाने का काम और करने वाले लोग खुद जब मीरा भाईंदर में टिप्पू सुल्तान जी का नाम देने का ठराव लाते, अब वो कहते हैं कि हम उस ठराव को पीछे लेके आएंगे. वो कौन है? भारतीय जनता पार्टी के ही लोग थे. सत्ता किसके पास थी? तो कहने का मतलब है कि मालेगांव में एक भूमिका, मीरा भाईंदर में एक अलग भूमिका, और सामाजिक दृष्टिकोण से जब रोजे होते, रमज़ान होते, तो एक मुभा दी जाती है, क्योंकि काम पे लेने वाले लोग या काम पे जाने वाले लोग कभी ना कभी ऐसी जो नमाज है वो अदा की जाती है. अब ये बहुत पहले से चल रहा था या अभी हुआ या क्या हुआ, ये प्रशासक की बात है. लेकिन मुझे लगता है कोई भी जाति और धर्म के बारे में प्रति में आदर रखना ये हमारा फ़र्ज़ है. लेकिन आदर का अर्थ जो प्रशासकीय जो उन्होंने जो नियम और निकष दिए, उसको निकष को अगर कर कोई अगर कर रहा होगा तो मुझे लगता है कि उसकी कार्रवाई ये प्रशासन करेगी. सर, मालेगावमध्ये विद्युत विभागामध्ये मुस्लिम जे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांनी नमाज पठण केलं आणि याच्यावरनं ही चर्चा आता होऊ लागली. एक गोष्ट नक्की आहे की मालेगावमध्ये जे गेल्या महिन्याभरापासून जे चाललेलं आहे, टिपू सुलतानांच्या जे लावलेल्या फोटोच्या वरती एक गोष्ट आम्हाला स्पष्ट करायची की याचा निषेधच करावा लागेल. कारण या राज्यामध्ये, या देशामध्ये एकच महाराज होऊ शकतात जे छत्रपती, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतात. त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. टिपू सुलतानजींनी काय केलं, त्यांनी काय नाही केलं, तो त्यांचा नंतर व्यासपीठ आहे. पण महाराजांच्याबद्दल जर अशी कोण अवमान करण्याचं काम करते त्याचा निषेधच केलं पाहिजे. आता दुर्दैव असं आहे की भारतीय जनता पार्टी जात धर्माच्या वरती जाऊन या विषयाला वेगळी बगल देण्याचं काम करतात. आणि ही तीच मंडळी आहे ज्यांनी मीरा भाईंदरला टिपू सुलतानाचा नावाचा ठराव दिला. मग का नाही त्याच्याबद्दल ते विचारतायत, का नाही दिलगिरी व्यक्त करतायत, का नाही माफी मागतायत. आता तुम्ही सांगता की आम्ही ठराव मागे घेऊ आणि तिकडे जाऊन द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत. काही मंडळी ह्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत. मुंबई शहरामध्ये बांगलादेशी आणि राज्यामध्ये बांगलादेशी आणि विशेषतः नाशिकमध्ये बांगलादेशी फेरीवाले म्हणून त्यांच्यावर कारवाई करा. अरे कारवाई काय महानगरपालिका करणार आहे का? फेरीवाल्यांवरती ते करू शकतात, पण बांगलादेशींना काढायचं असेल तर राज्य सरकार तुमच्याकडे, केंद्र सरकार तुमच्याकडे. मला असं वाटते की कुठेही कोणी कुठच्या धर्माचा जर नमाज अदा केली किंवा प्रार्थना केली, प्रशासकीय ह्याच्यामध्ये निकषमध्ये जर ते बसत असेल तर नक्कीच त्याला ती मुभा द्यायला पाहिजे. कारण रमजान आणि रोजे चाललेले, पण त्या निकषमध्ये जर नसेल तर मला असं वाटते प्रशासनाने योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे. आईजी, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरू आहे आणि अशामध्ये मैदानी चाचणी असताना प्रशासनाचा एक कारभार समोर येतोय, ते म्हणजे उंचीचं कारण दाखवून अनेक उमेदवार जे आहेत ते अभद्र ठरत आहेत आणि त्रुटी समोर येत आहेत. त्याच्यामध्ये काय वाटतं? या 2-3 तक्रारी याच्यामध्ये आलेली आहेत. एक तर मैदानी आणि ज्याच्यात आपण छाती म्हणतो त्याच्यामध्ये पण देखील पाऊण इंच पण देखील कमी झाली तर ती तक्रार आहेत. पण तो मला असं वाटते सर्क्युलर पोलीस विभागाने या अगोदरच देखील काढण्याचं काम केलेलं आहे. या निकषमध्ये जे बसतील तर त्यांना घ्यायलाच पाहिजे. परंतु त्याहीपेक्षा वाईट अवस्था अशी आहे की पोलीस भरतीसाठी हजारो नाही लाखो लोक जे येत आहेत त्यांची कुठचीही सुविधा त्या केंद्रांवरती केलेली गेली नाही आहे, गृह खात्याने केलेली गेली नाही आहे. म्हणजे राज्यातला जो तरुण रोजगारासाठी आणि विशेषतः या देशाची सेवा करण्यासाठी भरतीमध्ये प्रक्रियेमध्ये घेत असताना पण रोडवर त्यांना बसावं लागतो आहे, रोडवर झोपावं लागतो आहे. 1-1, 2-2 दिवस हे इकडे येऊन त्यांना मैदानी करण्यासाठी किंवा जे आपण एक्सरसाइज करण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजेत तेही देखील सुविधा उपलब्ध न करून देणे हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून आपण म्हटल्याप्रमाणे की ह्याच्यातला जो परिपत्रक आहे
ही परिपत्रकाची चर्चा देखील आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत. तसंच बुलढाणा जिल्ह्यातल्या एका तरुणाचा देखील आज घाटकोपरमध्ये रेल्वेच्या भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे की कुठच्याही प्रकारे या लोकांना सुखसुविधा जे देणं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे. एवढे हजारो लोक ज्यावेळी येतात, लाखोच्या संख्येने लोक ज्यावेळी अर्ज करतात, तर हे यांना अगोदर माहीत आहे की एवढी भरती आहेत आणि एवढी लोक येणार आहेत, त्या सुविधा केली पाहिजे. माझं तर वैयक्तिक मत आहे की सामाजिक संस्था, राजकीय पक्ष ह्यांनाही आव्हान सरकारने केलं असतं तरी देखील त्यांनी केलं असतं, पण ह्यांना ह्या गोष्टी करायचं नाही आहे. निष्काळजीपणा आहेत. निवळ फक्त काही ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून या भरतीय प्रक्रियेला कोणाला मदत करण्याचा प्रयत्न होतो आहे का असा देखील आहे. आणि म्हणून असे दुर्दैवाने जे मृत्यूमुखी होत आहेत ह्याला पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. सर सवाल ये है कि मालेगांव का तो एक मामला है, लेकिन खासकर बांग्लादेशियों को फेक सर्टिफिकेट देने का मामला भी बीएमसी से जुड़ा हुआ सामने आया है। एम वार्ड में इसी तरह से फेक सर्टिफिकेट सिर्फ बांग्लादेशी को फेक सर्टिफिकेट नहीं, लेकिन आधार कार्ड कैसे मिल रहा है, रेशन कार्ड कैसे मिल रहे हैं, सरकार की योजना कैसी उनको मिल रही है, तो सरकार सो रही है क्या? सरकार की जवाबदारी नहीं है? जब परप्रांतियों के बारे में बात होती है, आज अंतर्राष्ट्रीय स्तर के ऊपर ये लोग आए कैसे? मेरी तो और जानकारी है कि जिन जिन लोग को डिपोर्ट किया गया है वो अलग अलग तरीके से वापस उस जगह पे या आजू बाजू की जगह में आ रहे हैं. तो मुझे लगता है ये सिर्फ बताने का काम किया, बोलने का काम किया जा रहा है. कृति में जो जिस तरह से काम होना चाहिए तो वो दुर्दैव से हो नहीं रहा है.